हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल ब्लाउज डिझाईन. ही ब्लाउज डिझाईन गडवाल साडीवरची आहे. त्याचबरोबर ही डिझाईन एवढी सुंदर आहे की बघताच बायका विचारतील ही डिझाईन कुठून शिवली आहे. याची बाही पफ स्लीव्ज आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये पफ स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे. आता आपण पाहूया वटपौर्णिमा स्पेशल बॅकनेक पोटली डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीने बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. पेपरवर गळा तयार करून घेतला आणि कॅनव्हास पेपरवर आखून घेतला. या ब्लाउजची गळा रुंदी 2.5 इंच घेतली, तर खालच्या साईडला गळ्याचा आकार देत असताना 1 इंच वाढ करायची. व्यवस्थित असा आकार द्यायचा. कॅनव्हास पलटून घेऊन दोन्ही बाजूनी आकार द्यायचा. कॅनव्हास पेपरवर आकार दिल्यानंतर 2 वेळा आकार द्यायचा आणि कट करून घ्यायचं. कॅनव्हास पेपर कट करून झाल्यानंतर पेपरवर आपण बॅकनेक डिझाईन तयार केली होती ती अस्तरवर ठेवून आखून घ्यायची. आखून घेतल्यानंतर गळा कट करून घ्यायचा. गळा जोडत असताना एक काळजी घ्यायची आहे की मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आणि त्यावर अस्तर ठेवायचा आणि त्यानंतर कॅनव्हास ठेवायचा. पहिल्यांदा मेन फॅब्रिक सरळ ठेवल्यानंतर अस्तर, त्यानंतर कॅनव्हास ठेवल्यानंतर व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची. गळ्याला कडेकडेने टीप मारून झाल्यानंतर गळा कट करायचा आणि कट्स मारायचे. कट्स मारत असताना जास्त कट होणार नाही याची काळजी घ्यायची. पाठीमागच्या गळ्याला टीप मारल्यानंतर कट्स मारल्यानंतर गळा पलटून घ्यायचा. गळा पलटून झाल्यानंतर दाब टीप मारायची. हा गळा शिवल्यानंतर खरंच खूपच सुंदर दिसतो. हा गळा कमी वेळेत तयारही होतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो. तुम्हाला ब्लाउजला नॉड आवडत नसतील तर साडीच्या काठापासून आडवी पट्टी तयार करून व्यवस्थित अशी ब्लाउज डिझाईन तयार होते. ही ब्लाउज डिझाईन मी पुढे दाखवणारच आहे. ती पट्टी किती घ्यायची हेही दाखवणार आहे. गळ्याला मागे किती इंचाची पट्टी घ्यायची हेही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्यानंतर येईल. या चॅनलवर फ्री शिवण क्लास चालू झाला आहे. पाहायचा असेल तर तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता. लाईव्हमध्ये पहिल्यांदा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग पाहणार आहोत. त्यानंतर प्रिन्सेस, साधा प्रिन्सेस आणि 3 प्रिन्सेस आणि 4 टक्स याचे सर्व प्रकारचे पेपर कटिंग दाखवणार आहे. हा लाईव्ह व्हिडिओ डेली 2 वाजता पाहायला मिळेल. मागील गळा डिझाईन व्यवस्थित आली आहे. त्याचबरोबर फिनिशिंग ही व्यवस्थित आली आहे आणि आकार ही गळ्याचा व्यवस्थित आला आहे. गळ्याला टीप मारून झाल्यानंतर आणि सर्व बाजूंनी टीप मारून झाल्यानंतर राहिलेला मेन फॅब्रिक कट करून झाले. पाठीमागचा डास कसा मारायचा हे सोप्या पद्धतीने मी लाईव्हमध्ये सांगितलं आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पाठीमागचा डास घेत असताना न मोजता कसा घ्यायचा ही सोपी पद्धत लाईव्हमध्ये दाखवली आहे. त्याचबरोबर व्हिडिओमध्येही बघू शकता मी न मोजता कसा डास घेतला आहे. परफेक्ट बॅक पार्ट तयार करून झाल्यानंतर कमरपट्टी जोडणार आहोत.
कमरपट्टी जोडून झाल्यानंतर साडीचा राहिलेल्या काठापासून येथे आडवी पट्टी तयार करायची आहे. ही पट्टी जोडत असताना तुम्हाला त्याची साईज तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. मी इथे साडीचा काठ अर्धा घेतला आहे. अर्धा घेतल्यानंतर त्याला अस्तर व्यवस्थित जोडून घेतले. येथे पट्टी जोडत असताना सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे येथे पट्टी मोजून लावायची आहे. मी येथे आडवी पट्टी घेत असताना 6 इंच घेतली. तर गळा रुंदी 2.5 आहे. 2.5 इंचासाठी मी 6 इंच पट्टी घेतली. गळा रुंदी 2.5 असेल तर त्याच्या डबल 5 आणि त्यामध्ये 1 ॲड करायचं 6 होतंय. अशा पद्धतीने गळा रुंदीवरून तुम्ही आडवी पट्टी घ्यायची आहे. 6 इंचाची पट्टी मोजून झाल्यानंतर दोन्हीकडे व्यवस्थित टीप मारून घ्यायची. व्यवस्थित टीप मारून झाल्यानंतर हँगिंग लेस लावायची. अशा पद्धतीच्या लेसमुळे ब्लाउजला वेगळाच लुक येतो. खरंच खूप सुंदर ब्लाउज तयार झाला आहे. येथे आडवी पट्टी तयार करत असताना मी परत एकदा सांगते, गळा रुंदीवरून तुम्ही आडवी पट्टी तयार करायची आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता मी येथे 6 इंच आडवी पट्टी घेतली. लेस लावत असताना फूट चेंज करायचं म्हणजे व्यवस्थित लेस लावता येते. लेस लावून झाल्यानंतर डबल टिप मारून घ्यायची. लेस छान अशी लावून झाली आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसते. यानंतर कमरेला जी डिझाईन तयार केली आहे ते डिझाईन करण्यासाठी 3 इंच कपडा घ्यायचा. चारही बाजूनी 3-3 इंच मोजून घ्यायचं. एक समान चौकोनी कपडा कट करायचा. हे पार्ट कमरेच्या भागाला जेवढे लागते तेवढे कट करून घ्यायचे. त्यानंतर त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर एक फोल्ड करायचा आणि टिप मारून घ्यायची. म्हणजे 4 लेयर तयार झाले पाहिजे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. हे फोल्ड केलेले काप कमरेच्या साईडला लावायचे. कमरेला जेवढे लागतात तेवढे काप लावून घ्यायचे. अशा पद्धतीने त्रिकोण लावून घ्यायचे. त्रिकोण लावून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर डबल टिप मारायची लेसला. ही डिझाईन तयार करत असताना गोल्डनचा मणी घ्यायचा आणि सुईच्या साहाय्याने प्रत्येक ठिकाणी एक मणी लावायचा. कमरेच्या भागामध्ये अशा पद्धतीची डिझाईन केल्यानंतर खूप सुंदर दिसते. ज्यावेळी काठपदरच्या साडीला काठ पुरत नाही त्यावेळी अशी डिझाईन केल्यावर ब्लाउजला वेगळाच लुक येतो. व्हिडिओमध्ये बघू शकता सुंदर अशी ब्लाउज डिझाईन तयार करून झाली आहे. सिंपल अशी ब्लाउज डिझाईन तयार करून झाली. त्यानंतर आपण पोटली तयार करणार आहोत आणि खालच्या साईडला गळ्याला पोटली लावणार आहोत. साडीच्या काठाची आडवी केलेली पट्टी आणि हँगिंग लेस ब्लाउज खरंच खूप सुंदर दिसतो. त्याचबरोबर कमरेला केलेली डिझाईन त्यामुळे ही खूप छान दिसतो. आणि त्याचबरोबर बसवलेल्या गळ्याला पोटली त्यामुळे ब्लाउजला वेगळाच लुक येतो. अस्तरचे बॉल तयार करून मेन फॅब्रिकमध्ये बॉल घालून केलेल्या पोटली बऱ्याच काळ टिकतात.
या पोटली कधीही खराब होत नाहीत आणि त्याचबरोबर पोटली लावत असताना 1-1 इंचावर लावायची. पोटली लावत असताना सिंगल फूट लावून पोटली बसवायच्या म्हणजे व्यवस्थित पोटली बसवता येतात. पोटली बसवून झाल्यानंतर खालच्या साईडला राहिलेले मार्जिन कट करून टाकायचे आणि डबल टिप मारून घ्यायची. पोटली लावत असताना आडवी पट्टी घेतली आहे. तिथपर्यंत मी पोटली लावल्या आहे. तुम्हाला लावायची असेल तर पूर्ण गळ्याला लावू शकता. सुंदर अशी गडवाल साडीवरील ब्लाऊज डिझाईन तयार करून झाली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये.